नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या गणपतीपुळे दर्शनाच्या पुढील भागात। मागील भागामध्ये तुम्ही पाहिलंच असेल आम्ही कुठे कुठे गेलो, दर्शन करून मंदिर दर्शन करून पुढे आता आपण थोडं फिरलोय गणपतीपुळेमध्ये। ही नदी आहे, सुंदर असं वातावरण आहे, बाहेर कोकणाचं रूप बघण्यासारखंच आहे। पुढे आपण इथून आपल्या हॉटेलकडे जाणार आहोत आणि थोड्याच वेळात आपण आपल्या हॉटेलला पोहोचलो। हे श्री सिडीज म्हणून हॉटेल आहे, खूप छान जेवण असतं इकडे। साधं असं हॉटेल आहे, असं काही मोठं हॉटेल नाही आहे, पण खूप छान हॉटेल आहे। दुपारी थोडा आराम केल्यानंतर आम्ही पुन्हा रात्री 8च्या सुमारास मंदिरात आलो, तिकडे आरती घेतली आणि तिकडून थोडा वेळ समुद्रावर वेळ घालवला। पुन्हा आपल्या रेस्टॉरंटला येऊन वेज जेवण ऑर्डर करून जेवून नंतर आराम केला। सकाळी उठल्यानंतर गरमागरम पोहे खाल्ल्यावर आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली, ती मुंबईच्या दिशेने। पुढे ह्याच रस्त्यावर जाता जाता खूप सुंदर असं वातावरण दिसलं। सकाळच्या वेळेस खूप प्रसन्न असं वातावरण होतं, ते बघायला सुद्धा अनुभवायला सुद्धा फार मजा येते। पुढे रस्त्यावरती आम्ही जात असताना एक आमराई दिसली, तिकडे थोडा वेळ आम्ही घालवला, आमराई फिरलो आणि छान असा रत्नागिरी कलमी आंबा आम्ही तिकडे खरेदी केला मुंबईला घेऊन जायला। आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला आम्ही इकडून सुरुवात केलेली आहे। पुढे जाताना आपल्या पुढे लालपरी आपल्याबरोबर चाललेलीच आहे, ते सुद्धा बघायला खूप छान वाटतं। आणि असाच प्रवास करत आपण आपल्या मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत। आम्ही निघाल्यानंतर आता पुढे जेवणाची वेळ झाली होती, व पुढे एका हॉटेलवर आम्ही थांबून आमचं जेवण वगैरे आवरलं। या अशा एक छोटंसं हॉटेल आहे, पण इकडे पण जेवणाची चव आम्हाला चांगली वाटली। इकडे पण तुम्ही आलात का तिथं ऑन द वे तुम्हाला हे हॉटेल दिसेल, इकडे तुम्ही खाऊ शकता। आणि मग पुढे आपला प्रवास मुंबईच्या दिशेने सुरू केला। आत्ताच्या भागात एवढंच, पुढील व्हिडिओ लवकरच टाकण्याचा प्रयत्न माझा असेल। धन्यवाद।